तर भिवंडीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे। त्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराला छावणीचं स्वरूप आलंय। या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। भिवंडीतल्या याच मंदिराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबवणे यांनी। छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य असं मंदिर भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा येथे उभारण्यात आलेलं आहे आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे। ह्या लोकार्पण सोहळ्यासाठी भव्य अशी तयारी झालेली आहे आणि कोणती अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त त्याच प्रमाणात लावलेला आहे। याप्रमाणे सजावट केलेली आहे। काही वेळातच आता इथे लोकार्पण सोहळ्याची पूर्व तयारी होईल। भिवंडीवरून भूपेंद्र आंबवणे, NDTV मराठी। आपण बघतोय भिवंडीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा हा पार पडणार आहे। तर आजचा दिवस म्हणजे अर्थातच शिवजयंतीचा, आजची शिवजयंती ही तिथीप्रमाणे असल्यामुळे या दिवसाचे एक विशेष महत्त्व आहे आणि हेच औचित्य साधत आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिवंडीमध्ये छत्रपती शिवरायांच्या या मंदिराचं लोकार्पण होणार आहे। संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी गर्दी केलेली सुद्धा पाहायला मिळते आणि तितकाच मोठा पोलीस बंदोबस्त हा देखील तिथे तैनात आहे। एकीकडे मोठी तटबंदी, छत्रपती शिवरायांचा अतिशय सुंदर असा आतमध्ये आखीव रेखीव पुतळा आणि वेगवेगळी आकर्षणं ही असणार आहेत। तर छत्रपती शिवराय आणि त्याचबरोबरीनं तो इतिहास जिवंत करण्याचं काम सुद्धा या मंदिराच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे।